नमस्कार. आज आपण बघणार आहोत चिकन सुक्क कसं बनवायचं. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. 3 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि तमालपत्र घेतले. हे आपल्याला फोडणीसाठी लागणारं सामान आहे. आणि जे आपण वाटण करणार आहोत त्याच्यासाठी लसूण, आलं, थोडा पुदिना, कोथिंबीर, जिरं, 1 हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि पाववाटी खोबरं. मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हिंग, 1.5 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा चिकन मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धी वाटी दही. आणि हे अर्धा किलोच्या आसपास चिकन आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलंय. आता हे सगळे मसाले आणि दही आपण ह्याच्यात टाकून हे मॅरिनेट करायला ठेवणार आहोत. आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. त्याच्यामध्ये तिखट, हळद, हिंग टाकलेलं आहे. हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया. मीठ, त्याच्यात थोडासा आपण पुदिना आणि कोथिंबीर जी चिरलेली आहे ती पण टाकून घेणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आता हे मॅरिनेट झालेलं आहे. एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली. आता आपण हे वाटण जे आहे ते मिक्सरला बारीक करून घेऊया. आपण वाटून झालेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तमालपत्र आणि कांदा घालून घेऊया. कांदा व्यवस्थित तेलावर चांगला परतून घेऊया. गॅस थोडा मोठाच करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. त्याच्यात बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण आपण मॅरिनेट करताना पण दही वापरलेलं आहे आणि कांदा टोमॅटोला सुद्धा पाणी सुटतं. तर त्याच्यावरतीच आपण हे चिकन शिजवून घेणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल याच्यात पाण्याचा वापर करायचा नाहीये. मसाला जो वाटलेला आहे तो घालून घेऊया. तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया. तर चिकन आपलं चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. आपण मॅरिनेशन करताना मीठ घातलेलं आहे. किंचितचं मीठ घालायचं आहे, कारण खूप मीठ घालू नका, नाहीतर खारट होईल. आता ह्याला बारीक गॅस करून झाकण ठेवून आपण 20 मिनिटं शिजवून घेऊया. आता हे बघा, पाणी ह्याच्यात मी अजिबात वापरलेलं नाहीये, तरी त्याला किती छान तरी आलेली आहे बघा. आपलं हे सुकं चिकन तयार झालेलं आहे. हे मी 20 ते 30 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवलं होतं. हे बघा, हे आपलं चिकन सुक्कं तयार झालेलं आहे. आता ह्याला वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आणि गॅस बंद करू. तयार आहे आपलं चिकन सुक्क. ह्याच्यात मी बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये. 20 ते 30 मिनिटात मीडियम गॅसवरती छान असं चिकन सुक्क तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.